Pebbles Live. गरुडासन. प्रथम सरळ उभं राहा. आता आपल्या उजव्या पायानी डाव्या पायाला विळखा घाला. तसंच हात समोर घेऊन कोपरातून दुमडा. आपल्या डाव्या हाताला उजव्या हाताने विळखा घाला. शक्य झाल्यास दोन्ही तळहात एकमेकांना जोडायचा प्रयत्न करा. नजर समोर ठेवा. या स्थितीत काही सेकंद राहून हळूहळू पूर्वस्थितीत परत या. हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. या आसनाच्या नियमित सरावामुळे मांड्या आणि नितंब बळकट होतात. पाठ लवचिक होते. पायांचे स्नायू बळकट होतात. गुडघे दुखत असल्यास हे आसन करू नये. कोपरांना आणि मनगटांना कुठल्याही प्रकारची दुखापत असल्यास हे आसन करू नये. नौकासन. प्रथम पोटावर झोपावं. आपले दोन्ही हात पुढे घेऊन हाताचे तळवे एकमेकांना जोडावेत. तसंच दोन्ही पायही एकमेकांना जोडावेत. आता हळूहळू आपले खांदे, हात आणि पाय वर उचलावेत. या स्थितीत 30 ते 40 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करावा. आता हळूहळू पूर्वस्थितीत यावे आणि शवासन करावे. नौकासनाचे फायदे. पचनक्रिया सुधारते. पोटाचे स्नायू बळकट होतात. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. शरीर लवचिक होते. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार नौकेसारखा दिसतो, म्हणून याला नौकासन असे म्हणतात. पाठदुखी असल्यास या आसनापासून दूर राहावे. कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. नौकासन रिकाम्या पोटी करावे. कुंभासन. आपले तळहात समोर जमिनीवर ठेवा. दोन्ही पाय मागे ताणा. आता शरीराचा पूर्ण भार हातांवर आणि पायांच्या बोटांवर असेल. पाठीचा कणा ताठ ठेवा. मान सरळ ठेवून समोर बघा. या स्थितीत काही वेळ राहून
पूर्वस्थितीत परत या. कुंभासनाचे फायदे. या आसनाच्या नियमित सरावामुळे जाडेपणा दूर होतो. कंबर आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. हात आणि पाय बळकट होतात. कोपरदुखी असल्यास हे आसन करू नये. मनगटाला दुखापत असल्यास हे आसन करू नये. घोटे दुखत असल्यास कुंभासन करू नये. उत्कटासन. प्रथम सरळ उभं राहा. आपले दोन्ही हात समोर आणा. आता गुडघ्यातून वाकत हळूहळू खाली खाली जा, जसं की आपण एखाद्या काल्पनिक खुर्चीवर बसत आहोत. या स्थितीत काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपण तोल सांभाळू शकतो. मांड्या आणि पाठीचा कणा बळकट होतो. कंबर बळकट होते. पायांचे स्नायू लवचिक होतात. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये. गोमुखासन. डावा पाय गुडघ्यातून दुमडून उजव्या नितंबाजवळ ठेवा. आता उजवा पाय गुडघ्यातून दुमडून डाव्या नितंबाजवळ ठेवा. श्वास घेत उजवा हात व खांदा वर उचलून पाठीमागे न्या. आता डावा हात कोपरातून दुमडून मागे घेऊन उजव्या हाताचा पंजा धरा. मान, पाठ, कंबर ताठ ठेवा. या स्थितीत काही सेकंद राहून पूर्वस्थितीत परत या. हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. गोमुखासनाचे फायदे. हात आणि पायांचे स्नायू बळकट होतात. शरीर लवचिक होतं. पाठीचा कणा मजबूत होतो. पाठीच्या कण्याला दुखापत असल्यास हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. हाताला कुठल्याही प्रकारची दुखापत असल्यास हे आसन करू नये. शशांकासन. हे आसन करताना प्रथम वज्रासनात बसा. कमरेतून वाकत आपलं डोकं जमिनीवर टेका. आता आपल्या हातांनी आपल्या टाचा पकडा. या स्थितीत काही सेकंद राहून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावाने पोट आणि कमरेवर जमलेली अतिरिक्त चरबी कमी होते.
गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. डोकं आणि पोट दुखत असल्यास हे आसन करू नये. मलासन. प्रथम सरळ उभं राहा. आता आपल्या पायात 1 ते 1.5 फुटांचं अंतर ठेवा. दोन्ही हात समोर घेऊन जोडा. आता हळूहळू खाली जा. असं समजा की तुम्ही एखाद्या काल्पनिक खुर्चीवर बसत आहात. या स्थितीत काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावाने ॲसिडिटीचा त्रास दूर होतो. पायांचे स्नायू बळकट होतात. पोटावरील अतिरिक्त चरबी दूर होते. पाठ दुखत असल्यास हे आसन करू नये. गुडघेदुखी असल्यास हे आसन करू नये. स्कंदासन. प्रथम आपल्या गुडघ्यांवर उभं राहा. आता आपला डावा पाय डावीकडे घेऊन गुडघ्यातून दुमडा. उजवा पाय उजव्या बाजूला शक्य होईल तेवढा ताणा. डाव्या हाताने डावा घोटा धरा. आता शरीर उजवीकडे वाकवून आपल्या उजव्या हाताने उजव्या घोट्याला स्पर्श करा. या स्थितीत काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत परत या. आता हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपल्या मांड्या मजबूत होतात. घोटे आणि तळपायांना आवश्यक असा व्यायाम मिळतो. शरीराच्या खालच्या भागात रक्तप्रवाह वाढतो. संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. आपले गुडघे, नितंब, पाठ, घोटे दुखत असल्यास हे आसन करू नये. सेतुबंधासन. प्रथम जमिनीवर झोपा. आपले पाय गुडघ्यात दुमडा. दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. आता कमरेखालील भाग वर उचला. या स्थितीत आपल्या शरीराचा भार आपले खांदे, हात आणि पायांवर असेल. या आसनात काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत परत या. या आसनाच्या नियमित सरावाने पाठ मजबूत होते. पचनक्रिया सुरळीत होते. मान आणि छातीचे स्नायू बळकट होतात. कंबर आणि मणका बळकट होतो. हाय बीपीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. कंबरदुखी असल्यास हे आसन करू नये. मानदुखी असल्यास हे आसन करू नये. बालासन. प्रथम वज्रासनात बसा. कमरेतून पुढे वाकून आपले हात आणि कोपरं जमिनीवर टेका. आता आपलं कपाळ जमिनीवर टेका आणि आपल्या दोन्ही हातांनी आपले तळपाय धरा. या स्थितीत काही वेळ थांबून पूर्वस्थितीत परत या. कंबरदुखी दूर होण्यास मदत होते. नितंबांचे स्नायू ताणले जातात. मरगळ दूर होते. मानसिक ताण कमी होतो. गुडघे दुखत असल्यास हे आसन करू नये. गर्भवती महिलांनी आणि हाय बीपीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी हे आसन करू नये. अर्ध उष्ट्रासन. प्रथम वज्रासनात बसा. आपल्या दोन्ही पायात थोडं अंतर ठेवा. आता आपल्या गुडघ्यांवर उभं राहा. पाठीमागे वाकून आपल्या डाव्या हाताने आपली डावी टाच धरा आणि उजवा हात
ताठ उभा करा. आता हळूहळू पूर्वस्थितीत परत या. हीच क्रिया दुसऱ्या हातानेही करा. पचनशक्ती वाढते. पाठ आणि खांदे बळकट होतात. पाठीचा कणा मजबूत होतो. हाय बीपीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. पाठीला कुठल्याही प्रकारची इजा झाली असल्यास हे आसन करू नये. मानदुखी असल्यास हे आसन करू नये. Pebbles Live.